पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय, श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि जय जय, श्री रघुवीर समर्थ करता एकची श्री रघुनंदन। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथी नादितो ज्ञान राज सुपात्रम, तया आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी। स्वाजयति सिंधुरवदनो देवयत्पाद पंकज स्मरणं, वासर्मनिरीवतं सरसी नाशयति विघ्नं। या कुंदेन्दु तुषारहार धवलाया शुभ्रवस्त्रावृता, या विनाम्रदण्डमण्डितकराया श्वेतपद्मासनं, या ब्रह्माच्युत शंकर प्रभुर्ती देवी सदा वंदिता समपतु, सरस्वती भगवती निशीस जड्यपहं। मूकं करोति वाचालं पंगुलंघयते गिरिं, यत्कृपातमः वन्दे परमानंद माधवम्। नारायण नमस्कृत्य नरचैव नरोत्तमं, देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयतं। वसुदेव सुतं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानंदं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। ज्या नामे पृथ्वी समुद्रलिते ते नाम माझे वाच्यास, ज्या रूपे सागर बसवले ते रूप माझे ध्यान्यासो, ज्या पादुकनी कालिया स्पर्शिला ते पाय माझे भाळ्यासो, ज्या हस्ती गिरी गोवर्धन पर्वत उचलिला ते हस्त माझे माथ्यासो। ओम कृष्णाय वसुदेवाय हरि परमात्मा मने प्राणत क्लेश नाशाय गोविंदा तुझ शरणम। ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं, विश्वधारं गगन सदृशं मेघवर्णं शुभांगं, लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविद्यार्थगम्यं, वन्दे विष्णुमवयार सर्वलोकीकनाथं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्रोता वक्ता श्री पांडुरंग समर्थ, कुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय, श्री राम भक्त हनुमान की जय, श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि जय जय, श्री रघुवीर समर्थ करता एकची श्री रघुनंदनम। ओम नमो भगवते वासुदेवाय, 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 ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम श्री हनुमते नमः, 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 ओम श्री हनुमते नमः। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमत्तं वरिष्ठं वातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा, निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। मायोग पीठे तटे भीमरत्य, वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे। समगत्य निष्णं तमानन्दकन्दं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं। श्री राम राम जय जय राम, श्री राम जय जय राम, श्री राम राम जय जय राम, श्री 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 राम जय जय राम, श्री
राम जय राम जय जय राम श्री राम राम जय जय राम श्री राम जय जय राम श्री राम राम जय जय राम श्री 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 राम जय जय राम। श्री भावार्थ रामायण सुंदर कांड अध्याय 13 भाग 3। श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः श्री प्रभु रामचंद्राय नमः श्री हनुमंताय नमः। राक्षसी देखो निसिती पासी हनुमान गुरकावी तयासी वेगी पळती विवाळतेसी अति भयासी भयभीत पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथीचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका काय माझी वाणी मानेल संतासी रंजवू चित्तासी आपुलिया माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐसे देई प्रेम काही कळा पांडुरंगा तुझी चरणीचे तृप्तानुसंधान जाईल हा माझा प्राण तत्क्षणी कळेल हे तैसे गाईन मी तुझ्याच नासवे काज काय माझ्या करीन मी स्तुती आपुले आवडी जैसे वाटे गोडी माझ्या जीवा एवी मी जे जे बोले प्रभू ते तुमचेच शिकविले म्हणून अवधारी ध्वजे आपुले आपण देवा ब्रह्मस्वरूप श्रोते हो ईश्वर स्वरूप माझ्या मात्या पित्या हो। श्री भावार्थ रामायणातील सुंदर कांडातील 13व्या अध्यायाच्या भाग 3 सेवेला प्रारंभ करण्या अगोदर गणपती रायाला साष्टांग नमन करून सरस्वती मातेला वंदन करून प्रभू रामरायांच्या चरणाशी नतमस्तक होऊन देव बाप्पा हनुमंतरायांच्या चरणावरती साष्टांग दंडवत घालून आमचे गुरुवारी आदरणीय परमपूज्य हरिभक्ती परायण श्री सुधाकर आनंदबुवा इंगळे महाराज सोलापूर यांच्या चरणाशी प्रणिपात करून सेवेला प्रारंभ करीत असताना गणेश उत्सव आणि लक्ष्मी उत्सव या दोन्ही उत्सवानिमित्त सर्व भाविक भक्तांना रामभक्तांना माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून अगदी हार्दिक 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 शुभेच्छा। सीता माऊली ज्या वृक्षाखाली अशोक वनामध्ये रामभजनामध्ये निर्भयतेनं वास्तव्यास आहेत त्याच अशोक वनाच्या अशोक वाटिकेमध्ये रामभक्त हनुमंत यांनी वन उपाडा केला भुकेचं निमित्त केलं आणि अख्खं वनच उपटून टाकलं। हे राक्षसनींनी पाहिलं सीता माऊलीच्या जवळ माऊलीला भीती घालण्यासाठी आल्या सीता माऊलीला धरा केसाला धरा ओढा हाना मारा म्हणू लागल्या कारण हे वानर कुठून आलेले आहे आणि या सीताच्या सांगण्यावरूनच याने इथं वनाचा विध्वंस केलेला आहे 14,000 वनकरांना समुद्रामध्ये फेकून दिलेले आहे तर हिला आता संपून टाका ह्या सीताचा घात करा अशा राक्षसनी सीता माऊलीला भीती घालून हे वानर कोण आहे कुठून आलेलं आहे कसं आलेलं आहे बरीच काही माहिती विचारू लागल्या। राक्षसनींना सीता माऊली जवळ हनुमंतरायांनी गुरकावताना पाहिलं आणि हनुमंतराया राक्षसनींना गुरकावू लागले त्यावेळेस त्या घाबरल्या
घाबरून विव्हळते नाही, इकडं तिकडं जीव वाचवण्याच्या आकांतानं पळू लागल्या. एकी चळचळा कापती, एकी फळफळा मुतती, एकी भये भुली भुलती, एकी पडती मूर्छित. अहो त्यांना किती भीती वाटू लागलेली आहे. नात्रय त्यांचं वर्णन करताना म्हणतात, काही राक्षसींनी थरथर कापू लागल्या, काही नात्रय निशब्द वर्णन केला, फळफळा मुतू लागल्या, काही भुलून गेल्या, काही एक मूर्छित पडल्या, अशी अवस्था झालेली आहे. बोंबन करवे गाढी, जीवेशी वळली बोबडी, एकी अंधारी देती दडी, हात तो तोडी पै एकी, हात तो तोडी पै एकी. बोंबन करवे गाडी, जीवेशी वळली बोबडी, एक अंधारी देती दडी, हात तोडी पै एकी. आणि काही जणींची अशी अवस्था झालेली आहे की त्यांचं ततपप होऊ लागलेलं आहे. जीभ नीट गोळे न झालेले, बोबडी वळलेले आहे जीवेला. काही जणी अंधारात दडू लागलेले आहेत आणि काही जण आतडी तोडू लागलेले आहेत. एक भयचकित भीती, नेसनी गळाली नेनते, नागवी रावणा पाशी जाती, मग सांगते वन बोंब. काही राक्षसनी तर एवढ्या घाबरल्या, त्यांच्या अंगावरची वस्त्र सुद्धा फिटली. नेसलेली साडी असेल, लुगडं असेल, ती सगळी नेसणीच फिटली गेली. त्या राक्षसनी नग्न झाल्या आणि नग्न अवस्थेमध्येच रावणाजवळ धूम ठोकून पळत गेल्या. राजा रावणाला वन बोम सांगू लागल्या. एकी त्या भयाचे निर्भरे, राक्षसा म्हणती पळारे तोरे, उच्छे मारिली बनकरे, घाय वारे घेतले. काही जणी राक्षसनी एवढ्या भीतीने घाबरून गेल्या, राक्षसांना म्हणायला लागल्या, अरे तुम्ही सुद्धा, तुम्हाला जीव वाचवायचा असेल तर इथनं पळा, गडबड करा, थांबू नका. एका शेपटीनं 14,000 बनकरांना संपवलेलं आहे. एक दडती सीते पाशी, एक पळती चौपाशी, अपपर नसे राक्षसीशी, हनुमंताशी देखोनी. काही सीतामाऊलीच्या आड दडू लागलेले, काही चौ बाजूला पळू लागलेले. तिथं आपलं कोण परक कोण हेही समजेना झालेले राक्षसींना. हनुमंतरायाला पाहून खूपच घाबरून गेलेले आहेत. करिता हनुमंते गर्जन, सीता झाली निर्बंधन, श्रीराम भक्तांचे वचन, बंद मोचन तात्काळ. हनुमंतरायाने गर्जना केली, जय श्रीराम, जय श्रीराम, जय जय श्रीराम, श्रीराम जय राम, जय जय राम. आणि सीतामाऊलीला कुठल्याच प्रकारची भीती राहील नाही, कुठल्याच प्रकारचं बंधन राहील नाही, अशी अवस्था माऊलीची झाली. ज्याला निर्मुक्तता म्हणतात, निर्बंधन म्हणतात, अशी अवस्था माऊलीची झाली. रामभक्ताच्या मुखातलं वचन ऐकलं आणि आपलं बंद मोचन तात्काळ झालेले असं माऊलीला वाटू लागलो. एवढी सुख अवस्था सीता माऊलीला हनुमंतरायाच्या भूकारानं, गर्जनेने, जय जयकारानं होऊ लागली. राक्षसी सांगती रावणापाशी, वानर वीर प्रताप राशी, विध्वंसोनी आवनासी, बनकराशी मारिले. राक्षसनी रावणाकडे गेलेली, रावणाजवळ वनातली सगळी हकीकत सांगू लागलेली आहेत, वन बोंब सांगू लागलेली आहेत. अशोक वाटिकेमध्ये एक वानर आलेले आणि ते वानर सामान्य समजू नका म्हटलंय. ते शूर आहे, वीर आहे, प्रतापी आहे, धीर आहे. सगळ्या वनाचा विध्वंस केलेला आहे, 14,000 बनकरांना मारलेला आहे. नेनो कैचा वीर वानर, बळे जैसा काळा अग्निरुद्रम, सीते सवी करो नमस्कार, केला मार बनकराशी. हा वानर कुठून आला माहिती नाही, कसा आला माहिती नाही, याचा विचार काय माहिती नाही.
हा ताकदीनं बळानं काळ अग्नी आणि रुद्र अशी 3 स्वरूप एका ठिकाणी मिळली की काय असा काळा अग्नी रुद्र स्वरूप हा वानर आहे. अतिशय बलवान आहे, महाबळी आहे. त्यानं सीताला आल्याबरोबर नमस्कार केला, वनाचा विध्वंस केला. 14,000 बनकर वन उपाड्याच्या कैवारार्थ गेले. 14,000 बनकरांना मारून समुद्रात फेकून दिलं. जे प्रदेशी जनक बाळी ते वन राखिले पुष्पी फळी. ये रावणांची केली रवंदळी वृक्षा समोळी उपडोनी. ज्या अशोक वनामध्ये ज्या अशोकाच्या वृक्षाखाली सीता माऊली आहे, तिच्या भोवतालची थोडीफार झाडं, थोडेफार वृक्ष राखलेले आहेत, फळांचे फुलांचे, नाहीतर बाकी सगळं वन, त्या वनाचा विध्वंस केलेला आहे, वन उपाळा केलेला आहे, सगळं वन नाश करून टाकलेलं आहे. अशा राक्षसनी राजा रावणाला सांगताहेत. सीतेसी करोनी एकांत मग मांडिला वन विघात. ऐसा ऐकोनी वृत्तांत लंकानाथ शोभला. सीता माऊली बरोबर गुज केलं एकांतामध्ये, माऊलीचं दर्शन घेतलं आणि मग वनाचा नाश करायला सुरुवात केली. असं राजा रावणानं राक्षसींच्या मुखातून ऐकलं. हनुमंतरायाच्या पराक्रमाची यशोगाथा ऐकली आणि राजा रावण रागाला गेला. पाचारोनी घरटी कार त्यासी सांगे दशशिर. धरोनी आनावा तो वानर वन विचित्र विध्वंशी. आणि जे असणारे रक्षक होते त्या रक्षकांना राजा रावणानं पाचारण केलेले आहे. आणि राजा रावण त्यांना सांगू लागलेले, ताबडतोब त्या वानराला धरून आणा, ज्यानं विचित्र अशा प्रकारची लीला केलेली आहे, वनाचा विध्वंस करून वन उपाडा केलेला आहे. रावणासी राक्षसी सांगती घरटिकार बापुडे किती. त्याच्या पुच्छाची दुर्धर शक्ती लाविली ख्याती वनकराम. रावणाला त्या राक्षसी सांगू लागल्या, रखवालदार वगैरे काय करणार आहेत म्हणजे त्या वानराच्या शक्ती पुढे ते सगळे किरकोळ आहेत. त्याच्या शक्तीची दुर्धर अशा प्रकारची शक्ती आहे. 14,000 बनकर म्हणले एकदा शक्तीत बांधले, समुद्रात फेकून दिले. 14 शस्त्र बनकरासी 12 बांधोनिया पुच्छेशी. निक्षेपिले समुद्राशी जलचराशी आहारार्थ. त्या हनुमंतरायाच्या वानराच्या शक्तीनं काय केलं, एकदा 14,000 बनकरांचा भारा बांधला. शेपटीमध्ये एकदाच बांधले, समुद्रामध्ये माशा मगरींना सुसुरींना खाण्यासाठी फेकून दिले. अशा प्रकारच्या राक्षसनी राजा रावणाला बातम्या सांगू लागल्या. रणी मर्दोनी राक्षसांसी मेद मांसे तृप्ती भूतांसी. द्यावया अवंतीने महाकाळीशी आजीचे दिवशी हनुमंते. आणि आता तो वानर हनुमंत महारण करील, राक्षसांचं रणकंदन करील आणि राक्षसांचं रक्त मांस चरबी हे सगळं भूतांना भोजन देऊन तृप्त करील. तशा प्रकारचं आमंत्रण महाकाळीला आजच्या दिवशीच हनुमंतानं दिलेलं आहे. अशा राक्षसनी राजा रावणाला सांगू लागल्या. धरोनी आनावया वानरा ते कायसे घरटिकार. मूळ करोनी विचार दुर्धर भार प्रेरावा. रावणाला राक्षसनी सांगू लागल्या, वानराला जर धरून आणायचं असेल तर थोडेफार रक्षक पाठवून चालणार नाही, त्या रक्षकांचा काही उपयोग होणार नाही. तर भरपूर अशा प्रकारची वीर झुंजार मंडळी वानराला पकडण्यासाठी पाठवावी. अशा प्रकारे राक्षसनी राजा रावणाला सांगू लागल्या.
ऐसे राक्षसी सांगती सवेची चळचळा कापती बहुता नाटुके तो मारुती दुर्धर शक्ती पुच्छांची. ऐसे सगळ्या गोष्टी राक्षसनी राजा रावणाला सांगू लागल्या. सांगता सांगता थरथर कापट आहेत, लटलट उडत आहेत, भीतीनं गांगरलेले आहेत. दुर्धर अशा प्रकारची शेपटीची शक्ती असणारा हनुमंतराया फार पराक्रमी आहे, महाबळी आहे, बलिया शिरोमणी आहे. अशा प्रकारे ही माहिती राक्षसनी राजा रावणाला सांगू लागल्या. सीतेपासी लवण सकळ नाही मोडिले देऊळ वानर दिसे स्वधर्मशीळ त्यावरी प्रबळ प्रतापी. सीता माऊलीच्या सानिध्यातलं जेवण आहे, तिथला एकही ठपा मोडला नाही, एकही फांदीला वानरांना हात लावला नाही. जे मंदिर आहे त्या मंदिराला काही एक धक्का लावला नाही. बाकीच्या सगळ्या वनाचा उपाडा या वानरानं केला. स्वधर्माचं रक्षण करणार असं प्रबळ प्रतापी हे हनुमंत रूपी वानर दिसतंय. अशा प्रकारे राक्षसनी राजा रावणाला सांगू लागल्या. ऐकोनी राक्षसींचे वचन दचकला तो दशानन सभा झाली कंपायमान बळ संपन्न वानर. राक्षसींच्या मुखातली बातमी अख्ख्या सभेनं ऐकली. राजा रावण तर दचकलाच हो, पण सभा सुद्धा कंपायमान झाली, भयभीत झाली. एवढं बळिया महाबळी असं वानर, आता त्या वानराचा कसा बंदोबस्त करायचा? सगळ्यांच्या काळीजाला धसका बसला. ऐकोनी वन विध्वंसन रावण झाला कंपायमान आपुल्या बळा समान योद्ध दारुण अनिवर्ती. ऐकोनी वन विध्वंसन रावण झाला कंपायमान आपुलिया बळा समान योद्धे दारुण अनिवर्ती. जे कोणीच निवारण करू शकत नाही असे महाबळी योद्धे राजा रावणाच्या ताकदीसारखे. पण त्या 14,000 बनकरांचा हनुमंतरायानं बुकना पडला. वनाचं विध्वंस एका वानरानं केला. सगळं वन उपटून टाकलं. ते रावणानं ऐकलं आणि रावण घाबरला. युद्ध देखील या दृष्टी नाही परता याची गोष्टी रणपाडे कोट्यानुकोटी महाहट्टी रणगाडे. युद्धाला गेल्यानंतर वानराचा निटोबा लावल्याशिवाय महागारी परतायचं नाही राजा रावणानं विचार केला. आणि मग रणशूर रणधीर रणगाडे महाहट्टे असे कोट्यानुकोटी वीर आपल्या बरोबर घेतले. किंकर नावे अति दुर्धर नावाजिले महावीर वाचारोनी 80 शस्त्र धरावया वानर धाडिले. राजा रावणानं काय केलं? जे राजा रावणाचे किंकर म्हणून सेवक आहेत म्हणले, त्यांची ताकद अतिशय दुर्धर आहे, ते नावाजिले वीर आहेत म्हणले. असे 80,000 वीर राजा रावणानं हनुमंत रूपी वानर धरण्यासाठी पाठवले. रावण जाण्या मुची ख्याती शेकी धाडी वानरा प्रती वानर बापुडे ते किती इतक्या हाती किती उरे. आणि ते 80,000 वीर राजा रावणानं अशोक वाटिकेच्या दिशेनं पाठवले. वानराचा बंदोबस्त हनुमंतरायांचा जो पराक्रम आहे तो पराक्रम थांबवण्यासाठी, त्याला पकडण्यासाठी, त्यावेळेस ते वानर पकडण्यासाठी येऊ लागलेले 80,000 वीर म्हणतात. इतक्याच्या हातनं आता वानर कसा उरेल? शिल्लक तर राहील का म्हणले. आता आमच्या समोर वानर किरकोळ आहे अशा प्रकारे विचार करू लागले. आईशे करोनी गर्जना शस्त्रास्त्री सन्नद पूर्ण धावून आले अवघे जण अशोक वना ठाकले. अशी गर्जना करतच म्हणले शस्त्रास्त्र हातामध्ये घेतलेले पूर्ण तयारीनिशी अवघे सगळे धावत धावत अशोक वनात पोहोचले. अशोक वनाच्या प्रासादात पुढल्या दुर्धर तोरणात घेतला
बैसला नेटका हनुमंत काळ कृतांत प्रळयाग्नी अशोकवनाच्या प्रासादात फुलल्या दुर्गर तोरणात नेटका बैसला हनुमंत काळ कृतांत प्रळयाग्नी. आणि सगळे अशोकवनामध्ये आले. अशोकवनामध्ये जे मंदिर होतं त्या मंदिराच्या प्रासादामध्ये पुढली जी ओवरी असते त्या ओवरीमध्ये हनुमंतराया सावधानतेने बसलेले. त्यांच्याकडे पाहिल्यानंतर खरोखर काळाचा सुद्धा घोट घेईल अशा प्रकारचा पळर अग्नी बसला की काय, अशा प्रकारचा वडवाण आहे की काय असं वाटू लागलेलं आहे. वानरा देखताची दृष्टी शस्त्रे कवळनिया मुष्टी किंकर धाविनले उठा उठी शस्त्रवृष्टी समकाळे. हनुमंतरायाला पाहिलं आणि हनुमंतरायाच्या दिशेनं 80,000 किंकर हातामध्ये शस्त्र घेऊन ताबडतोब धावले आणि शस्त्राचा मारा सर्वजण करू लागले. शूल मुदगल गदा फरश त्रिशूल तोमर पट्टीश चेंडू चक्रे लहुडी परश केली बहुवश शस्त्रवृष्टी. तिथं शूल आहे म्हणले काही जणांच्या हातात, काही जणांच्या हातात मुदगल आहे, गदा आहे, कुऱ्हाड आहे, त्रिशूल आहे, तोमर आहे, पट्टीश आहे म्हणले, चेंडू चक्र आहे, लहुड आहे म्हणले. अशी अनेक प्रकारची शस्त्र अनेक जणांच्या हातामध्ये आहेत. खंगला भंगला तुटला शस्त्रास्त्री निवटला गाई तिळ प्राय झाला म्हणती निमाला वानर. शस्त्राचा मार करू लागले आणि त्यावेळेस म्हणू लागले आता हे वानर खंगून गेलं, भंगून गेलं, तुटलं म्हणले, शस्त्रास्त्री मृत्यू पावलं म्हणले. हे आता तिळा एवढं सुद्धा उरलं नाही, मेलं मेलं वानर. अशा प्रकारे 80,000 किंकर बोलू लागले. किंकरी पितली टाळी म्हणती वानरा तुरबळी आम्हाशी न करता रणफळी रणरांगोळी होऊन गेला. आता 80,000च्या हातातून शस्त्राचा दंदनाट सुरू झाला आणि त्यावेळेस त्यांना वाटू लागलं शस्त्राच्या मार्यानं युद्ध न करताच वानर स्वतःला आतुरबळी समजत होतं, पण मरून पडलं, मेलं म्हणले, ते संपलं, त्याची रांगोळी होऊन गेली. अशा प्रकारे किंकराने एकमेकाच्या हातामध्ये टाळी दिली. 80 शस्त्र महावीर बळे हानिती निशाचर जैसे पर्वती पर्जन्यधार तैसे वानरी शस्त्रपात. 80 शस्त्र महावीर बळे हानिती निशाचर जैसे पर्वती पर्जन्यधार तैसा वानरी शस्त्रपात. ज्याप्रमाणे पर्वतावर पावसाच्या धारांचा वर्षाव व्हावा तशा प्रकारे अमित शस्त्रांचा असंख्य शस्त्राचा मारा हनुमंतरायावर हे 80,000 किंकर जे महावीर आहेत ते करू लागले. किंकरी पिटता टाळी आम्ही यशस्वी रण कल्लोळी ते देखोनी हनुमान बळी क्रोधानळी खवळला. किंकराने एकमेकाच्या हातामध्ये टाळी दिली. राक्षस मेलं बर का, आपण विजयी झालो बर का, त्याच्याबरोबर युद्ध करायची काही गरज पडली नाही बर का. हे सगळं हनुमंतरायांनी ऐकलं आणि मग हनुमंतरायांना नैराग आला. तर ते हनुमंतराया कसले, हनुमंतराया रागाला गेले, खूप खवळले. सोये पुच्छाची पाटी थापटी पुच्छाशी सांगे गुह्य गोष्टी मारावया राक्षसांच्या कोटे निज बुद्धी प्रतापे. हनुमंतरायांनी स्वतःची शेपटी आपल्या हातामध्ये घेतली, शेपटीला थापटलं आणि शेपटीला सांगितलं ही किंकर मंडळी रावणाची 80,000 आलेत बघ म्हणले, की 80,000 किंकराचा आता मुकना पाडायचंय म्हणले. आणि तुझ्या स्वतःच्या प्रतापानं काय सामर्थ्य शक्ती एका वानराच्या शेपटीची हे तू दाखवायचे बघ. शेपटीला हनुमंतराया सांगू लागले. ऐसी सांगितली गुह्य गोष्टी लांगुल त्राटिले उठा उठी
निदा उठिला गिरिकुटी लंका त्रिकुटी अकांत. अशा प्रकारे शेपटीला काम सांगितलं, गुप्त गोष्ट सांगितली. आपली शेपटी त्राटली म्हणजे फडकावली आणि ताबडतोब शेपटी फडकावल्याचा आवाज सगळीकडे गिरी कंदरामध्ये खला. लंका त्रिकुटावर एकच खळबळ माजली. राक्षसांचा प्राणहार दुर्धर केला भूमुकार. तेने किंकरांचा संभार झाला भूमिभार दचकोनी. हनुमंतरायाने एकच गर्जना केली, जय श्रीराम, जय जय श्रीराम. सगळी वानर घाबरून गेली. किंकरांचा जो 80,000 संख्येचा एवढा सैन्य मेळा होता, त्यांना सुद्धा वाटलं आपण आता खायला, कारण भूमीला भार आहे म्हटले. हे राक्षस हे वानर महाबळी आहे. त्या महाबळी राक्षसांना किंकरांना आता ते काय ऐकणार नाही. अशा प्रकारची अवस्था 80,000 जणांची झाली. धाके टवकारल्या दृष्टी क्षेत्र गळाली निज मुष्टी. राक्षसी धाक घेतला पोटी उच्छे पाटी पुरविले. धाकाने सगळेच म्हणले अवसान गळाल्यागत झाले. हनुमंतरायाची भीती सगळ्यांनी घेतली. हातातली जी शस्त्र होती म्हणले ती गळाली गेली आणि सगळ्या 80,000 किंकर सेवकांनी हनुमंतरायाचा धाक घेतला. नुसतं धाक घेऊन हनुमंतराया काय त्यांना गवस्थित का म्हणले. हनुमंतरायाने शेपटीला कार्य सांगितलं होतं. शेपटी सगळ्यांच्या पाठीमाग हात धुवून लागली. डाके राक्षस पळोनी जाती पुच्छे बांधोनी मारी मारुती. एक मारिले शिळा घाती पर्वत पाती समस्त. काही जण घाबरून पळून जाऊ लागले. शेपटीनं प्रत्येकाला पकडलं. शेपटीमध्ये बांधून बांधून हनुमंतराया ह्या 80,000 किंकरांना संपवू लागले. काही जणांना तर शेपटीमध्ये बांधलं शिळेवर आपटलं, चक्का चूर करून टाकला. मारो आणि राक्षस समस्त वानर स्वानंदे गर्जत. श्रीरामाचा निजदूत नामे हनुमंत मारुती. ह्या 80,000 किंकराचा मुकना हनुमंतरायाने शेपटी करवी पाडला. हनुमंतराया आनंदाने गर्जना करू लागले. अरे मला काय कच्च समजता का म्हणले. पट्ट्या रामाचा रामदूत आहे म्हणले. माझं नाव हनुमंत आहे. अरे तुम्ही कुणाच्या वाटेला जावं हे तर कळायला पाहिजे होतं. माझ्या वाटेला आल्यावर तुम्हाला काय कच्च सोडतो का. केलं का नाही खल्लास म्हणले. संपवलं का नाही सगळ्यांना. झाली का नाही सगळ्यांची निर्गती. सगळ्यांचं निर्दळण एकदाच केलं. असं हनुमंत माझं नाव असणारा मी रामदूत, रामाचा पट्टे म्हणले. येते मारुनी दशकंदर विजी स्वामी रामचंद्र. विजी लक्ष्मण महावीर विजी वानरेंद्र सुग्रीव. तिथं म्हणले ह्या 10 तोंडाचा जो राजा रावण आहे त्याला राम मारेल आणि रामप्रभू विजयी होतील, लक्ष्मण दादा विजयी होतील, सुग्रीवाची वानर सेना विजयी होईल. असं महावीर हनुमंतराया, महावीर रामरायाबद्दल, महावीर लक्ष्मणाबद्दल, महावीर सुग्रीवाबद्दल, महावीर सगळ्या कपिसेनेबद्दल गर्जना करून सांगू लागले. मी आलो असे सीता शुद्धीशी म्या विध्वंशीले यावनासी. जावनी सांगा रावणापाशी म्या राक्षसांशी मारिले. हनुमंतराया म्हणतात मी फक्त सीतामाऊलीचा शोध करण्यासाठी लंकेत आलोय म्हणले. अरे तुम्ही जाऊन सांगा म्हणले तुमच्या त्या राजा रावणाला काय करतोय बघू द्या मला एकदा म्हणले. काय तो माझ्या केसाला सुद्धा धक्का लावू शकत नाही, पण तुम्ही जाऊन सांगा म्हणले एक हनुमंत वानर आलेले आणि त्या हनुमंत वानरानं सगळ्या राक्षसांना मारलेले आहे, वनाचा विध्वंस केलेला आहे, सगळं वन उपटून टाकलेलं आहे. सांगा तुमच्या
राजा रावणाला म्हणले, अध्याय आता कळसाला आलेला आहे आणि हनुमंतरायांनी उरल्या सुरल्यांना दम भरलेला आहे, म्या राक्षसांना मारलेले आहे, म्या 14,000 बनकर 80,000 किंकराचा बुकना पडलेला आहे, सगळं वन उपटून टाकलेले आहे, सीता शुद्धी करण्यासाठी हनुमंत नावाचं वानर आलेले आहे, असं राजा रावणाला जाऊन तुम्ही सांगा. असा दम हनुमंतरायांनी भरलेला आहे. एका जनार्दना शरण आले हनुमंताशी स्फुरण, करीन थोर थोरा निर्दळन रणकंदना उधारा. अध्याय कळसाला आल्यामुळं ग्रंथ करते शाब्दी ब्रह्म एकनाथ महाराज आपल्या सद्गुरूंना, गुरुवर्यांना, जनार्दन स्वामींना शरण जातात, त्यांच्या चरणाशी नतमस्तक होतात. पुढील कथा गोड आहे म्हणतात. हनुमंतरायांच्या वाहून स्फुरण आलेले आहे. हनुमंतराया थोर थोर राक्षसांचं कशा प्रकारे निर्दळन करतील, कसं रणकंदन गाजवतील, याची गोड कथा श्रोते मंडळी हो, भाविक भक्त हो, पुढील भागामध्ये तुम्हाला ऐकायला मिळेल. ती सावधान चित्तानं तुम्ही ऐका बर का. ग्रंथ करते विनंती करून हा अध्याय संपवतात. स्वस्ति श्री भावार्थ रामायणे सुंदर कांडे एका कार्तिकाया हनुमंतवना विध्वंस नाम त्रयोदशाध्याय गोडः. कुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंडरीनाथ भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. प्रभु रामचंद्र भगवान की जय. श्री राम भक्त हनुमान की जय. श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि जय. जय श्री रघुवीर समर्थ करताय कचे श्री रघुनंदन. करताय कचे श्री रघुनंदन. केशव नारायण माधव गोविंदा विष्णु मधुसूदना त्रिविक्रम वामना श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभा दामोदरा संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना निरुद्धा पुरुषोत्तमा दोक्षजा नरसिंहा अच्युता जनार्दना उपेंद्रा हरिहरा श्रीकृष्ण श्री विठ्ठला पांडुरंगा केशवा नारायणा माधवा गोविंदा विष्णु मधुसूदना त्रिविक्रम वामना श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभा दामोदरा संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना निरुद्धा पुरुषोत्तमा दोक्षजा नरसिंहा अच्युता जनार्दना उपेंद्रा हरिहरा श्रीकृष्ण श्री विठ्ठल पांडुरंगा श्री विठ्ठल 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 श्री विठ्ठल विठ्ठल श्री विठ्ठल.